महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय दिनी धम्मपदातील दुसरा वग्ग अपमाद वग्ग, त्यामधील गाथा क्रमांक 25वी आज गाथा आपण बघणार आहोत. आपण आपला स्वतःकरिता दीप बनवावे. चूलपंथक स्थविराची कथाच्या अनुषंगाने उपदेश करताना भगवंत म्हणतात, राजगृहाच्या विळुवन विहारात महापंथक आणि चूलपंथक नावाचे दोन सगळे भाऊ भिक्षू होते. महापंथक भिक्षू होऊन अतिशय फारच थोड्या दिवसात अरहंत पदाला प्राप्त झाला. चूलपंथक थोडासा मंदबुद्धीचा होता. तो एका गाथेत 4 महिन्यातसुद्धा कंठस्थ करू शकला नाही आणि म्हणून महापंथकाने त्याला विहारातून निघून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो विहारातून निघून जात असताना तथागतांनी त्याला थांबवून उपदेश केला आणि सकाळपासून दुपारपर्यंतच विपश्यना करून प्रतिसंबंधितासह त्याने अरहंत पद प्राप्त केले.